नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजही मार्केट तेजीत राहील असं वातावरणही आहे. चांगल्या बातम्याही आहेत आणि त्याचबरोबर एक 500 ते 600 पॉईंट किंवा 500 ते 600 पॉईंट सेन्सेक्स एवढा तेजीत जाण्याची शक्यता दिसते. आता परत मोठा यक्ष प्रश्न आहे की ती तेजी टिकेल का. तो मात्र नंतरचा भाग आहे. पण निदान आत्ता तरी हे दिसत आहे आणि हळूहळू मी म्हटल्यासारखं रिझल्टसाठी काही पोझिशन घेतल्या जातील. निदान लार्ज कॅपमध्ये, चांगल्या शेअरमध्ये किंवा ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले लागण्याची शक्यता असते, ज्या कंपन्या चांगले डिव्हिडंड देतात, अशा शेअरमध्ये कदाचित लोक पोझिशन घेतील. पण आपणही सावध व्हायचं आहे. कधी कधी आपण इतके टेकाटेकीला आलेले असतो की एकदा विकून मोकळं होऊया, मुद्दल तर निघालं आणि नंतर तोच शेअर वाढत जातो. असं करू नका. स्वतःचा पेशन्स जाऊ देऊ नका. अगदीच वाटलं तर बाबा थोडेसे शेअर, तुमच्याकडे 100 शेअर आहेत तर 10-5 शेअर विकून माझी मूव काय होतीये ते पहा आणि मगच घ्या. नाहीतर सगळ्याच्या सगळं सोडून त्या मिनिटाला वाटतं मी रिकामा झालो, मी मोकळा झालो, मी टेन्शन फ्री झालो. पण तसं होत नाही. पुढच्या मिनिटाला त्याला काहीतरी वेगळंच दृश्य दिसतं. आज 4,488 कोटीची विक्री आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 6,000 कोटीची खरेदी आहे. स्टार सिमेंटचा एक आर्म आहे, स्टार सिमेंट मेघालय, हा प्रिफर्ड बिडर ठरला आहे. आसाम सरकारचा लाईमस्टोन ब्लॉक 400 हेक्टरमध्ये पसरलेला आणि ज्यामध्ये 146.75 मिलियन टन एवढी क्षमता आहे, तो लाईमस्टोन ब्लॉकसाठी कंपोजिट लायसन्ससाठी बिडिंग झालं होतं. तर ह्या बिडिंगमध्ये स्टार सिमेंटच्या आर्मला प्रिफर्ड बिडर म्हणून मिळाला आहे. JM फायनान्स कंपनीचा प्रायव्हेट वेल्थ बिझनेस JM फायनान्शियल सर्व्हिसेसला ट्रान्सफर करण्यासाठी संमती मिळाली आहे. शिल्पा मेडिकेअरच्या आर्मनी स्वित्झर्लंडच्या मॅक3 बायोलॉजिक्स AG बरोबर एक टर्म शीट साईन केली. त्यानुसार नवीन बायोलॉजिकल एंटिटीची डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि सेल करण्याच्या संबंधात करार झाला. NBCC 44.62 कोटीची ऑर्डर वर्धा इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटकडून मिळाली. इरिडा त्यांनी बॉरोईंग प्रोग्राम त्यांचा 5,000 कोटींनी वाढवला. त्यामुळे बॉरोईंग लिमिट 24,200 कोटीवरनं 29,200 कोटी झाली. बजाज फिनसर्व, आज बजाज ग्रुप भोवतीच मार्केट चालेल असं म्हटलं तरी अयोग्य ठरायचं नाही. बजाज अलियान्ज जनरल इन्शुरन्स आणि बजाज अलियान्ज लाईफ इन्शुरन्समधला 26% स्टेक बजाज ग्रुपला 2.6 बिलियन युरोला विकण्याचा करार झाला आणि त्यांचं एकमेकांमध्ये
भांडवल गुंतवलेलं असल्यामुळे अख्ख्या बजाज ग्रुप भोवती मार्केट फिरू शकेल। इरकॉन मेघालय सरकारकडून 1096 कोटीचं लेटर ऑफ अवॉर्ड त्यांना मिळालंय। PC ज्वेलर कंपनी कर्ज फेडण्यासाठी 51.7 कोटी शेअर्सचा प्रेफरन्स इश्यू करून 1510 कोटीचं कर्ज फेडेल। अमेरिकन मार्केटच्या संदर्भात बोलायचं झालं तर रिटेल सेल्सची आकडेवारी 0.2% एवढी आली। अपेक्षा होती 0.6%ची। हाऊथीचा कोणताही हल्ला झाला तर त्याची जबाबदारी इराणची असेल असं ट्रम्पने सांगितलं। चीनचे अध्यक्ष कधीही या आठवड्यामध्ये अमेरिकन दौरा करू शकतात। रिट्स इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कमिशन करणं आणि सप्लाय करणं यासाठी $10.8 मिलियन ऑर्डर मिळाली। आदित्य बिर्ला रिअल इस्टेट पुण्याला लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू करणार आहे। लेमन ट्री बोकारो येथे 50 रूमच्या हॉटेलसाठी करार केला। आज RBI ओपन मार्केट ऑपरेशन्स करून 50,000 कोटी सिस्टीममध्ये इंजेक्ट करेल। कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया। मार्केट तेजीत राहील म्हणून तेजीतले शेअर दिलेले आहेत, पण तुम्ही सुद्धा बघा काय काय पोझिशन आहे। एखादी बातमी कुणाला तरी आधीपासूनच माहीत असते आणि त्यामुळे तो शेअर आधीपासूनच वाढलेला असतो 20-25 रुपये आणि आपण घेतला की 1-2 रुपये वाढून मग पडायला सुरुवात होते। त्यामुळे तुम्ही डोळ्याखालून घाला आणि मगच तुम्हाला जो काही ट्रेड घ्यायचा असेल तो घ्या। इन्व्हेंचरस नॉलेज सगळे तेजीतलेच आहेत। इरकॉन, अल्केम लॅब, श्रीराम फायनान्स, अरविंदो फार्मा, PI इंडस्ट्री, सिप्ला, वाडीलाल इंडस्ट्री, वेदांता, ॲक्सिस बँक, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट, बजाज फायनान्स, चंबळ फर्टिलायझर, JSW एनर्जी, HUL, कोल इंडिया, ICICI बँक, सन फार्मा, असोसिएटेड अल्कोहोल, युनो मिल्डा, पॉवर ग्रिड, नारायण हृदयालय, अवंती फीड्स। काल अवंती फीड्समध्ये चांगल्या पद्धतीने तेजी होती। किर्लोस्कर न्यूमॅटिक, व्होल्टास, NBCC, युनिकॉमर्स, कोटक बँक, SRF, REC, बजाज होल्डिंग, जिलेट, फोर्स मोटर, वरुण ब्रिव्हरेजेस, स्टार सिमेंट, टाइम टेक्नोप्लास्ट सगळे शेअर तेजीतलेच आहे। फक्त तुम्ही सुद्धा डोळ्याखालून घालून बघा आणि तुम्हाला जर वाटलं तर ट्रेड करा आणि तुमचा पोर्टफोलिओ समोर ठेवा। त्या पोर्टफोलिओमध्ये काय काय घडतंय हे पहा, पण हुरळली बेंडी असं करू नका। शांतपणे बघा, एकदम सगळे शेअर हातचे सोडू नका, कारण माणसाचा पेशन्स सुटला की अयोग्य निर्णय घेतला जातो। तेवढी सावधगिरी बाळगा
हळूहळू मार्केट सुधारेल. या महिन्याच्या शेवटपर्यंत तरी मार्केट ठीकठाक सुधारलेलं असेल किंवा सेंटिमेंट सुधारलेलं असेल असं आपण म्हणूया. म्हणजे मला तरी असं वाटतं की आज 500 पॉईंटच्या आसपास तेजी राहील. टिकेल की नाही हे मात्र मलाही समजत नाही. तर बघूया काय काय होत आहे. आपण दोघंही मिळून 9:15 वाजता दर्शन घेऊ. नमस्ते.